Oops. कनेक्शन भी ना कमाल की चीज होती है. एक बार हो गया सो हो गया. पोपटवाडीच्या जत्रेत मी फॅन हा चित्रपट बघितला आणि मी येडाच झालो. पोपट्या इन अँड ॲज फॅन. मला माहिती होतं मोठ्या कलाकृती ह्या कमीच वेळा बनतात आणि कमी वेळातच बनतात. ही स्क्रिप्ट सुद्धा मी एका रात्रीतच लिहिली. 70 सीन, 7 चेज सिक्वेन्स, 6 फाईट सिक्वेन्स, 4 इमोशनल सीन आणि बाकी चित्रपट. पोपटवाडीचा सुपरस्टार पोपट आणि पुपाटे गावचा कॉलेजला जाणारा त्याचा फॅन गौरव गरुड. ॲस्थेटिक विरुद्ध प्रॉस्थेटिक असा सामना ठरला. हॉलिवूडच्या असंख्य माहीत नसणाऱ्या चित्रपटांचा मेकअप करणारे फ्रान्सिस कॉर्पोप यांना फोन केला. 2दा लाईन खराब असल्यामुळं आणि 2दा माझ्याच आईचा मलाच फोन येत असल्यामुळं फोन कट करावा लागला. दिल्ली, मुंबई, पुणे करत करत माझ्याच गावातल्या गणपतीचा देखावा बनवणाऱ्या लिंपे यांना मी संधी द्यायचं ठरवलं. शेक टायर ट्यूबवाल्याकडून त्यांनी एक रबराचा मास्क बनवून घेतला. त्याला माझ्या स्किन कलरचा स्प्रे मारला आणि तो चेहरा त्यांनी मला चिकटावला. ट्रायल म्हणून मी तो चेहरा घेऊन गावभर हिंडलो. देवळात गेलो, जत्रेत गेलो, उन्हात तान्हात भटकलो. 7 दिवसांनी परत आलो तर तो चेहराच निघाला. तो चिटाकला. मग पंक्चरच्या पाण्यात 3 तास तोंड घालून बसलो होतो तेव्हा कुठं तो निघाला. म्हणलेलंच आहे तपश्चर्येला पर्याय नाही. तर फिल्म गोज लाईक दिस. पोपटरावचा वाढदिवस असतो आणि त्याला भेटायला त्याचा डायहार्ट फॅन गौरव गरुड त्याच्या घराखाली येतो आणि त्याच्या नावाने जोरात वरडतो, पोपटराव बोरन्हाणे. पण सिक्युरिटीमुळे गौरव आज जाऊ शकत नाही. आता ह्या शीनला लागणारा मॉब परवडत नसल्यामुळं मी एक वेगळाच शीन लिहिला. का बा गेटवर कुत्रं आहे आणि त्या कुत्र्याला बघून गौरव आज जाऊ शकत नाही असं चेंज केलं. आणि गौरव चिडतो. त्या कुत्र्याकडे पाहतो. त्या कुत्र्याच्या अंगावर जातो. कुत्रं उलटून गौरवच्या अंगावर येतो. मग कुत्रं एका पॉइंटला गौरवला चावतो. गौरव सुद्धा कुत्र्याला जोरात जाऊन चावतो. दोघेही रक्त बंबाळ हॉस्पिटलला ऍडमिट. व्हॉट इज सीन, व्हॉट इज सिक्वेन्स. हॉस्पिटलला कुत्र्याला भेटायला म्हणून मी जातो. बघतो तर काय कॉटवर सुद्धा मीच, भेटायला समोर मीच. 1 to 1 गौरव विरुद्ध पोपट. मी त्याला विचारतो क्यों किया ये सब. त्यावर तो मला म्हणतो मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया. त्याच्यावर मी म्हणतो लेकिन ये गलत है. त्यावर तो म्हणतो मैंने इतना सब किया आपके लिए, आपने क्या किया, मैं पोपटे गांव से आया इधर. तुम होते कौन हो ये सब करने वाले. शांतता. पॉज. कोणीच काही बोलत नाही. फक्त कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज. बोबो बोबो. जणू काही आमच्या दोघांच्या दिलाची धडकनच. तेवढ्यात धडकन फॅन पडतो आणि मी फॅनकडे बघून म्हणतो फॅन. कुत्र्यांनी कधीच प्राण सोडलेले असतात. गौरव खूप चिडतो, खूप चिडतो. त्याच्या डोळ्यात इतका राग, इतका राग. इंटरवल. आणि सुरू होतो जीव घेणा थरार. गरुड काय करतो, पोपट्याचं फेसबुक अकाउंट हॅक करतो आणि त्याच्यावर असं लिहितो की मी गौरव गरुडचा फॅन आहे. पोपट्यालाही चिडतो पण करू काहीच शकत नाही. ह्याच्यानंतर गरुड शाळेच्या गॅदरिंगमध्ये पोपट्या बनून जातो आणि चीफ गेस्ट बनून समोरच्या रांगेत बसून लहान लहान पोरांना चिमकुटे काढतो. मास्तर चिडून सक्त ताकीद देतात आणि पोपट्यालाच तिथून हाकलतात. पोपट्याचा परत संताप होतो.
पण तो करू काहीच शकत नाही. गौरवला होतो आसुरी अनंत. कॉल फॉर ॲक्शन. अँटी क्लायमॅक्स. मग गरुड बिकम्स पोपट आणि पोपट बिकम्स गरुड. आणि मग होत 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 त्यांच्यात मारामारी होते. दे कम बॅक इन द प्लॉट. म्हणजे ते पोपट्याच्या घराच्या खाली येतात आणि मारामारी सुरू होते. ह्या मारामारीच्या मध्येच गरुड्या सटकतो आणि घराच्या आत शिरतो. पोपट्या दारावर थापा मारत राहतो. एका पॉइंटला पोपट्या लाथेनी दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय, गरुड्यानी फॅनला स्वतःला लटकून घेतलेलं आहे. मग भिंतीवर लिहिलेलं येतं, घरी जाऊन फॅन लाव, बघ माझी आठवण येते का. पोपट्याचा गळा चोकाप होतो. तो एकदम इमोशनल होतो आणि वर छाटलेल्या गरुडावरच आपण दी एंड करतो. दॅट्स हाऊ इट इज. पिक्चर ट्रायलला आला आणि माझ्या लक्षात आलं इट वॉज ग्रिपिंग. सिनेमात इतके व्हीएफएक्स होते की एका पॉइंटला पोपट कोण आणि गरुड कोण हेच कळत नव्हतं. माझा हा ग्लोबल थॉट लोकल परीक्षकांना आवडणार ह्याची मला खात्रीच होती. ह्या जोरावर मी चित्रपट रिलीज केला. पोपटवाडीच्या पहिल्या इंग्रजी वृत्तपत्रांनी माझी दखल घेतली. परीक्षणाचं टायटल दिलं बॅन. मी त्यांना फोन केला, म्हणलं स्पेलिंग चुकलंय तुमचं. तर त्यांनी माझ्या तोंडावर फोन ठेवला. काही मराठी वृत्तपत्रांनी तर लिहिलं गरुडाचा पोपट आणि पोपटाचा गरुड होता होता प्रेक्षकांचाच पोपट होतो. एकांनी तर म्हणलं हा फॅन बघितला तर स्वतःच्या घरात सुद्धा तुम्ही कधी फॅन लावणार नाही. मी हल्लो नाही. आता दोनच ऑप्शन आहेत, हिमालय किंवा हॉलिवूड. बघू काय जवळ पडतंय. तोपर्यंत तुम्ही कीप वॉकिंग, हे दरवेळ चुकतंय, कीप वॉचिंग, कीप लविंग आणि ग्रेट गोईंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल एव्हरेस्ट टॉकीज.